लढाईचं हेच फळ. हजार संधी ओवाळून टाकू पण शांत बसणार नाही, जीवही देईन. अमोल मिटकरींची खळबळजनक पोस्ट. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले. 28 जानेवारीला झालेल्या या भीषण विमान अपघाताबाबत नवनवीन खुलासे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे विधान परिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटनेते अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपत आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव देखील घोषित करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेसाठी माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अमोल मिटकरींना राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदा विधान परिषदेची संधी मिळाली नाही आणि त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अजितदादांच्या मृत्यूचा तपास लागेपर्यंत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेन, जान भी देंगे, अशी भावना मिटकरींनी व्यक्त केली आहे. मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी 29 जानेवारीलाच केली होती. दादा हरकत नाही. दादा तुमच्यासाठी एक संधी काय, अशा हजार संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे, उद्याही लढत राहीन. या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो, न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही आणि तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल. अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही. वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेन, असंही त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.